नमस्कार मंडळी. आता आपण चाललेलो आहे थोडंसं मार्केटचं शॉपिंग वगैरे करायला इकडचं अक्कलकोटलाच. आपण आता बाळप्पांच्या मठात पहिलं चाललो आहे. स्वामींचा जुना फोटो आहे, म्हणजे जो मेन फोटो जो आहे ना हा स्वामी. तर इथे सर्व जिथे जिथे पावलं पडलेली आहे तिथे तिथे त्याने मार्किंग करून ठेवलेलं आहे बघा. त्यामुळे या मठामध्ये येत आहे तर इकडे खाली बघून चाला. इथे सुद्धा एक मंदिर आहे, रामाचं एक मंदिर आहे. इथे पुरातन असं मंदिर आहे, हे आत्ताचं नाही. या साईडला ते आपण जिथे चाललो आहे तिथे जेवणाची संध्याकाळची व्यवस्था असते, तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही समज कधी येत आहे तर इकडे बाळप्पांच्या मठामध्ये देखील जेवणाची व्यवस्था असते. हे बाळप्पा महाराजांचं आसन इथे छानपैकी इथे एक देवारा टाईपमध्ये इकडे नमस्कार मंडळी. आता आपण चाललेलो आहे थोडंसं मार्केटचं शॉपिंग वगैरे करायला इकडचं अक्कलकोटलाच. आणि तसंच चोळप्पांचं मठ ही जवळपासच आहे, तर तिकडचं देखील आपण दर्शन घ्यायला चाललो आहे. तर आता आपण निघूया. आपण आता बाळप्पांच्या मठात पहिलं चाललो आहे. नंतर तिकडे चोळप्पांचं मठासाठी जायला इकडनंच रस्ता आहे ते म्हणाले. तेव्हा भरपूर चाललो होतं ना, रात्रीची वेळ होती त्यावेळेला. बाळप्पांचं मठ दिसत आहे, श्री गुरु मंदिर बाळप्पा मठ अक्कलकोट. ಲೈಟಿಂಗ್ ಹೇಳೋದನ್ನ ಬಾರಿ कसं दिसतंय की इथं ट्रान्झॅक्शन कॅशला पण दिसतंय, इकडे येत आहे तर इकडे खाली बघून चाला, कारण का इथे स्वामींची पावलं इथे पडलेली आहेत. तर इथे सर्व जिथे जिथे पावलं पडलेली आहेत तिथे तिथे त्याने मार्किंग करून ठेवलेलं आहे बघा. त्यामुळे या मठामध्ये येत आहे तर इकडे खाली बघून चाला. बघा पालखी, हे बाळप्पा महाराजांचं ते हे बाळप्पा महाराज होते. बाळप्पा महाराजांची प्रतिमा इथे दिसते आणि बाळप्पा महाराजांची इथे ही गादी जिथे ते झोपायचे. स्वामींचा जुना फोटो आहे, म्हणजे जो मेन फोटो जो आहे ना हा स्वामींचा मेन फोटो पण इथे लावलेला आहे. या साईडला ते आपण जिथे चाललो आहे तिथे जेवणाची संध्याकाळची व्यवस्था असते, तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही समज कधी येत आहे तर इकडे बाळप्पांच्या मठामध्ये देखील जेवणाची व्यवस्था असते. आत्ता देखील मला वाटतं लोक जेवत आहेत. इथे एक सुंदर व्यवस्था अशी आहे की तर स्वतःच्या हाताने ताटं घ्यायची. जेवण झालं की स्वतःची ताटं स्वतःच उचलून तिथे वॉश करून ठेवायची. व्यवस्था छान केलेली आहे इकडे, मला दाखवतो. हे यांचं कॅन्टीन आहे इथे. हे बघा महाप्रसादाची वेळ देखील तिथे दाखवून दिलेली आहे.
दुपारी 12:30 ते 3:30 आणि रात्री 8 ते 10:30 जेवण छान असतं. लास्ट टायमाला आम्ही जेवलो होतो. या टायमाला आम्ही स्वामींच्या मठात जेवलो, त्यामुळे असं इथे जेवणाचा आता संबंध आला नाही. हे बघा इथे तुम्हाला दाखवतो. लोक जेवण झाली आहेत, स्वतःची ताटं स्वतःच धुतात इथे. हे बघा छान असं जेवण असतं इथे. इकडनं एंट्रन्स आहे. इकडनं तर समज तुम्ही येत आहे, इकडनं एंट्रन्स आहे जेवणासाठी. इथे लाईन लागलेली असते या साईडला. तिकडे एक रस्ता आहे तिकडनं यायला. स्वामी स्वामी गातो सदा, स्वामी माझे गुरुदत्त. माझ्या हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ. माझ्या आणि हा हृदय एक मार्ग आहे इकडनं जाण्यासाठी. इकडे राम मंदिर आहे आणि त्या राईट साईडला बाळपण समोर. हृदय मंदिरात श्री स्वामी समर्थ. पुरातन बांधकाम आहे, दिसून येते तुम्हाला. पुरातन एकदम बांधकाम आहे. आत्ताचं बांधकाम नाही, त्यामुळे एकदम मजबूत. हे बाळप्पा महाराजांचं आसन इथे छानपैकी इथे एक देवारा टाईपमध्ये इकडे केलं आहे. मस्तपैकी इथे लावून ठेवलं, जेणेकरून ते कोण तिकडे हात पण लावणार नाही आणि दिसायला पण छान वाटते. जो देवारा टाईप जे केलेलं आहे ते. इथे बाळप्पा महाराज त्या आसनावर बसायचे. तर हा होता बाळप्पांच्या मठातला, चोळप्पांच्या मठातला व्हिडिओ. आवडल्यास एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर समज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.